जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. आपण आता पुन्हा एक शिर्डीपासूनच पुढे नवीन जर्नी स्टार्ट केली आहे. आपण आता चाललो आहे शनी शिंगणापूरला. तर तिथून आता 2 तासाची रनिंग आहे, 71 किलोमीटरची. आणि आपण आजच दर्शन घेऊन परत रिटर्न जाणार आहोत मुंबईला. तर तुम्हाला तिथलं दर्शन मिळेल की नाही हे सांगू नाही शकत, पण रोड ट्रिप तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शनी शिंगणापूरचा इतिहाससुद्धा तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल या व्हिडिओमध्ये. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आज माझ्यासोबत माझा मेवणा आहे दुसरा. से हाय. हाय. त्याची मिसेस हाय. आणि माझी मिसेस. तर चला मंडळी, आपण आता रोड ट्रिपला सुरुवात करूया. साईबाबांच्या पवित्र दर्शनानंतर आता आपल्या रोड ट्रिपचा पुढचा टप्पा सुरू होत आहे. आपण शिर्डीहून निघालो आहोत महाराष्ट्रातील आणखीन एका प्रसिद्ध धार्मिक स्थळाकडे, म्हणजेच शनी शिंगणापूरला. शिर्डी आणि शनी शिंगणापूर हे दोन्ही ठिकाणे लाखो भाविकांच्या श्रद्धेची केंद्र आहेत. त्यामुळे अनेक जण एका प्रवासात या दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देतात. आम्ही आज तोच अनुभव घेण्यासाठी निघालो आहोत. शिर्डीपासून शनी शिंगणापूरचे अंतर साधारण 70 किलोमीटर आहे. वाहतुकीनुसार हा प्रवास साधारण 1.5 ते 2 तासाचा होतो. या मार्गावर तुम्हाला महाराष्ट्रातील ग्रामीण भाग, हिरवीगार शेती, ऊसाची आणि बाजरीची शेतं, लहान लहान गावं आणि शांत वातावरण अनुभवायला मिळतं. रोड ट्रिपची खरी मजा ही फक्त गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी नसते, तर प्रवासात भेटणाऱ्या प्रत्येक दृश्यात, प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक नव्या अनुभवात असते. आपण ज्या परिसरातून जात आहोत तो भाग गोदावरी नदीच्या खोऱ्याशी जोडलेला आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर हिरवागार होतो, तर हिवाळ्यातील सकाळचे धुके या रस्त्याला आणखीनच सुंदर बनवतात. जर तुम्ही स्वतःच्या गाडीने प्रवास करत असाल तर मध्येच एखाद्या सुरक्षित ठिकाणी थांबून निसर्गाचा आनंद घ्यायलाही विसरू नका. आता आपण पोहोचत आहोत त्या गावात ज्याची ओळख केवळ भारतातच नाही तर जगभर आहे. हे आहे शनी शिंगणापूर. या गावाबद्दल सर्वात प्रसिद्ध गोष्ट म्हणजे येथे पूर्वी अनेक घरांना कायमस्वरूपी दरवाजे किंवा कुलपे लावण्याची प्रथा नव्हती. गावकऱ्यांचा विश्वास होता की शनिदेव स्वतः या गावाचे रक्षण करतात आणि चुकीचे कर्म करणाऱ्या त्याच्या कर्मानुसार शिक्षा मिळते. आज काळ बदलला आहे. काही घरांमध्ये दरवाजे बसवले गेले आहेत, पण श्रद्धा मात्र आजही तितकीच दृढ आहे. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि रहस्यमय धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे शनी शिंगणापूर येथे. हे असे मंदिर आहे जेथे देवाला गाभारा नाही, कळस नाही आणि छप्परही नाही, पण तरीही दरवर्षी लाखो भाविक येथे श्रद्धेने दर्शनासाठी येतात. चला जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि शनिदेवांबद्दल काही महत्त्वाची माहिती. शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यात वसलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक शनी शिंगणापूरलाही आवर्जून भेट देतात. पूर्वी या गावाचे नाव फक्त शिंगणापूर असे होते. लोकश्रुतीनुसार अनेक वर्षांपूर्वी मुसळधार पावसानंतर गावाजवळील एका ओढ्याच्या काळ्या दगडाची एक मोठी शिळा सापडली. एका गुराख्याने त्या दगडाला काठीने स्पर्श केला असता त्यातून रक्त वाहू लागले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्या रात्री शनिदेव त्या गुराख्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले, ही माझी स्वयंभू मूर्ती आहे. माझी येथे स्थापना करा, मात्र माझ्यावर कधीही छप्पर बांधू नका. संपूर्ण आकाश हेच माझे छप्पर आहे. तेव्हापासून त्या शिळेची पूजा सुरू झाली आणि गावाची ओळख शनिदेवांमुळे वाढतच गेली. पुढे गावाला शनी शिंगणापूर असे नाव मिळाले. भारतातील जवळपास प्रत्येक मंदिरात गाभारा आणि कळस असतो, पण शनी शिंगणापूर येथे तसे नाही. येथे शनिदेवांची सुमारे 5 फूट 9 इंच अशी स्वयंभू शिळा आजही उघड्या आकाशाखाली विराजमान आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार संपूर्ण आकाश हेच शनिदेवांचे मंदिर आहे. हिंदू धर्मात शनिदेवांना न्यायाचे देव मानले जाते. ते सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र आहेत. त्यांचा वाहन कावळा मानले जाते, तर त्यांच्या हातात दंड आणि त्रिशूळ दाखवले जाते. शनिदेव कोणावरही अन्याय करत नाहीत.
ते प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणूनच त्यांना न्यायाधीशाची देवता असेही म्हटले जाते. शनिदेवांचा उल्लेख झाला की अनेकांना 7.5 आठवते. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रह जन्मराशीच्या आधी, जन्मराशीमध्ये आणि पुढील राशीत असा सुमारे 7.5 वर्षांचा प्रवास करतो. याला 7.5 म्हणतात. लोकांमध्ये याबद्दल अनेक गैरसमज आहेत. परंतु अनेक विद्वानांच्या मते 7.5 म्हणजे फक्त संकटाचा काळ नसून संयम, जबाबदारी, मेहनत आणि आत्मशीरपणाचा काळ असतो. शनिवार हा दिवस शनिदेवांना समर्पित मानला जातो. याशिवाय शनी अमावस्या आणि शनी जयंती या दिवशी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भाविक शनिदेवांचे दर्शन घेऊन जीवनात योग्य मार्ग, चांगले कर्म आणि मानसिक बळ मिळावे अशी प्रार्थना करतात. मंदिर परिसरात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक, भक्तिमय वातावरण आणि श्रद्धेने भरलेला हा परिसर मनाला एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून देतो. येथे आल्यानंतर जाणवते की श्रद्धा ही केवळ चमत्कारांवर नाही, तर चांगल्या कर्मावर आणि प्रामाणिक जीवनावर आधारित असते. शनी शिंगणापूर हे केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि कर्माच्या तत्वज्ञानाची जिवंत परंपरा आहे. येथे येणारा प्रत्येक भाविक शनिदेवांकडे संपत्तीपेक्षा चांगले कर्म करण्याची शक्ती आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मागतो. जर तुम्ही शिर्डीला येत असाल तर या अद्भुत तीर्थक्षेत्राला नक्की भेट द्या. कदाचित हा प्रवास तुम्हाला फक्त दर्शनच नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोनही देईल. प्रत्येक रोड ट्रिप आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जाते. कधी इतिहास समजतो, कधी निसर्गाची ओळख होते आणि कधी श्रद्धेचा खरा अर्थ समजतो. आजच्या या प्रवासात शिर्डीची श्रद्धा आणि शनी शिंगणापूरचा विश्वास या दोन्ही गोष्टी जवळून अनुभवायला मिळाल्या. जर तुम्ही शिर्डीला जाण्याचा विचार करत असाल तर शनी शिंगणापूरला नक्की भेट द्या. फक्त काही किलोमीटरचा या अतिरिक्त प्रवास तुम्हाला महाराष्ट्रातील एका अनोख्या धार्मिक परंपरेचा अनुभव देईल. आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण रोड ट्रिप आणि प्रवासासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रस्त्यावर आणि एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सेफ ड्रायव्हिंग करा.